नमस्कार. आपल्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुलांक 5 विषयी माहिती पाहणार आहोत. तर अशातच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी झालेले असल्या विद्यार्थ्यांचे आम्ही अभिनंदन करतो. आता आजचा विषय काय आहे की जर आपण आपल्या व्यवसायाचं चयन किंवा आपल्या शिक्षणाचं चयन जर संख्याशास्त्राच्या नुसार केलं तर त्याला आपला स्वाभाविक कल राहतो आणि मग त्या दृष्टीने आपली प्रगती होण्यास निसर्गतःच आपल्याला मदत होते. म्हणून आता मुद्दाम हे सुचवतो की आपला व्यवसाय किंवा कोर्सेस करताना या गोष्टीचा विचार करावा. न्यूमरोलॉजी आजपर्यंत आपली जी सिरियल सुरू आहे याचा विचार करायचा. तर आज आपण पाचचा विचार करतोय, अंक 5चा. तर कोणत्याही महिन्याची 5, 14 आणि 23 तारीख जर आपली असेल तर आपला मुलांक आणि भाग्यांक 5 आहे. तर यावर बुध ग्रहाचे स्वामित्व असते. बुध ग्रह हा स्वभावतःच इतरांशी मिळून घेणारा असल्यामुळे तो कोणाच्या सोबत असला तर तो त्याचे स्वतःचे गुण आणि इतरांचे गुण सुद्धा वाढवतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे जे लोक असतात तर हे बुद्धिमान असतात. त्याच्यानंतर कोणत्याही गोष्टीचा विचार आपला फायदा कशात होईल अशा प्रकारे करतात. म्हणजे त्याचा सारासार विचार करतात की बाई इथे आपल्याला नफा होईल की नुकसान होईल, आपण अशा प्रकारे कोणत्या प्रकारे काम करावं की ज्याच्यापासून आपला फायदा होईल. अशा प्रकारची व्यवहार वृत्ती या लोकांची असतेच. आणि तुम्ही भाग्यवान लोक आहात किंवा तुम्हाला या बुधामुळे फार चांगल्या प्रकारे समाजामध्ये तुम्ही इतरांनाही आनंदी ठेवू शकता आणि स्वतःची पण प्रगती करू शकता. वातावरण हलके फुलके ठेवण्याची एक तुमच्यात स्वभावाचा वृत्ती असते आणि विनोदी स्वभाव असतो. त्यामुळे कुठे जर काही गंभीर वातावरण असेल, टेन्शन असेल, कोणाला काही जर त्रास होत असेल तर तुम्ही जर तिथे असले तर तुम्ही बरोबर त्या गोष्टीचं परिवर्तन करून आणता. हा तुमच्यामध्ये एक स्वाभाविकच गुण आहे. तर आपण ज्याचा अंक 5 तारखेला झाला त्याचा विचार करू. हे जे लोक असतात हे समाजप्रिय असतात. यांना गूढशास्त्राची आवड असते आणि वाहनांपासून यांचा फायदा होतो. प्रवासही करतात, वाहनांपासूनही फायदा होतो आणि विविध प्रकारचे वाहने कसे वापरावे आणि त्यापासून व्यावसायिक प्रगती कशी करावी अशा प्रकारचा आपण लाभ करून घेऊ शकता. बरेचदा अंक 5च्या लोकांना ज्याचा जन्म 5 तारखेला झालेला आहे विशेषतः या लोकांना नैराश्य येते आणि त्या नैराश्यातून जर मात करायची असेल तर आपण थोडंसं मेडिटेशन, ध्यान हे करावं. गूढशास्त्राची आवड असल्यामुळे लोकांच्या मनातलं इन्व्हिटेशन तुम्हाला समजते आणि त्यामुळे तुम्ही तुमचा जास्तीत जास्त लाभ करून घेता. जर जे विरोधी लोक असतील त्यांच्यापासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर राहता. हा तुमच्यामध्ये एक चांगला गुण आहे. तर आता आपण ज्याची जन्मतारीख 14 आहे त्यांचा विचार करू. 14 तारखेचे लोक दिसायला सुंदर असतात, आकर्षक असतात. आणि त्याच्यामुळे समाज त्यांच्याकडे आकर्षित होतो. बऱ्याचशा लोकांचा हे संग्रह करतात. त्यामुळे मार्केटिंगमध्ये हे लोक यशस्वी होतात. ऑनलाईन काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे संभवतः काही आर्थिक हानी होऊ शकते. तर त्या दृष्टीने या लोकांनी थोडंसं सावधपणे विचार करावा, लाभ घ्यावा, परंतु स्वतःचं नुकसान न होईल अशा प्रकारे जर यांनी स्वतःची जपणूक केली तर हे लोक फार चांगल्या प्रकारे यशस्वी होतील. आता ज्यांची जन्मतारीख 23 आहे तर त्यांचा आपण विचार करू. आता हे जे लोक असतात तर हे आपल्या विरुद्धलिंगी जे असते त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात. स्वभावतःच त्यांना त्याच्याविषयी जास्त आकर्षण असते. याला वारसा हक्काने इस्टेट मिळते, पगार पैसा मिळतो, जमीन जुमला मिळतो. अशा प्रकारे यांच्या नशिबामध्ये चांगल्या गोष्टी लिहिलेल्या असतात. पाण्याजवळ, समुद्राजवळ, मोठ्या नदीच्या ठिकाणी यांचा भाग्योदय होतो. तळे वगैरे तलाव जिथे असतील तर अशा ठिकाणी यांनी जर आपला व्यवसाय वाढवायचा प्रयत्न केला, नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न केला तर यांची त्या ठिकाणी फार प्रकारे चांगल्या प्रकारे भाग्योन्नती होईल आणि हे त्यामधून चांगल्या प्रकारे यश मिळवतील. तर अशा प्रकारे या लोकांना 23 तारखेपासून जे आहेत तर त्यांचा याच्यामधून लाभ होईल. आता अंक 5चे लोक कशा प्रकारे यशस्वी होतील याचा आपण विचार करू.
तर साधारणपणे हे लोक वकिलीमध्ये, बोलण्याचे व्यवसाय करण्यामध्ये, इतरांना शिक्षण देण्यासाठी यांच्यामध्ये चांगले गुण असतात. त्याच्यानंतर व्यापार सहसा चांगला जमतो आणि यशस्वी होतात व्यापारामध्ये. मॅनेजमेंट हे चांगल्या प्रकारे करू शकतात. कॉमर्स संबंधित जे काय कार्य असतात ते चांगल्या प्रकारे करू शकतात. हळद दुकान, इस्टेट ब्रोकर, जमिनींचे व्यवहार करणारे लोक आणि इतरही काही खरेदी विक्री करणारे लोक, बोलून करण्याचे जे व्यवसाय आहेत ते लोक याच्यामध्ये यशस्वी होतील. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुद्धा यांच्यासाठी चांगला राहील आणि तशा प्रकारचं शिक्षणही घ्यावं म्हणजे काय होईल की यामध्ये चांगली प्रगती होईल. आता यांचं वैवाहिक आयुष्य जर आपण त्यांच्या अनुकूल तारखांच्या दरम्यान जर लग्न केलं तर ते जास्तीत जास्त यशस्वी होईल. तर ज्यांचा जन्म 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोंबरच्या दरम्यान, तसेच 21 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान झालेला असेल तर अशा लोकांशी यांनी जर लग्न संबंध जुळवले, अशा प्रकारे जर यांनी कार्य केले, तसंच आपला जो अंक आहे 5 अंक, 14 अंक, 23 अंक, म्हणजे ज्याची मुलांक 5 येते, भाग्यांक 5 येते, अशा प्रकारच्या लोकांशी सुद्धा यांनी लग्नाचा जर विचार केला तर यांचं जीवन यशस्वी होईल आणि दोघे जण चांगल्या प्रकारे जीवनात सफल होतील. संतती, आरोग्य या सगळ्या गोष्टी यांना चांगल्या प्रकारे मिळतील. आता आरोग्याचा विचार करू. या लोकांचं आरोग्य जे आहे हे यांच्या मानसिक स्वास्थ्याशी जास्त निगडीत असते. त्यामुळे शरीरातील मज्जासंस्था आणि पित्ताशय याचा यांच्या जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा आणि थोडे व्यायाम करण्याचा यांनी विचार करावा. जर हे ते करत राहतील तर यांच्या जीवनामध्ये फार चांगल्या प्रकारे प्रगती होतील आणि हे यशस्वी सुद्धा होतील. आरोग्याच्या दृष्टीने यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही, एवढी सावधानता यांनी बाळगावी. आता यांचे या अंकाचे मित्र अंक कोणते कोणते आहेत, म्हणजे यांना कोणाशी मैत्री करावी, तर ज्याची जन्मतारीख 1, 3, 4, 5, 7, 8 मुलांक आणि शुभांक असतो तर ते लोक यांच्याशी मैत्री करण्यासाठी योग्य आहेत. 2, 6 आणि 9 या मुलांक असलेल्या लोकांशी यांनी जपून राहावे. थोडा दुरावा ठेवला तरी चालेल, कारण काय, पुढे जर संबंध बिघडल्यापेक्षा आजच चांगल्या प्रकारे त्यांनी राहावं. शुभ रंग पांढरा, पोपटी, हिरवा हे यांच्यासाठी शुभ आहेत. लाल रंग मात्र यांनी वर्ज्य करावा. बरेचदा मी असा अनुभव घेतलेला आहे की मुलांक 5 वाल्यांनी जर लाल कपडे घातले तर त्यांना काहीतरी त्रास होतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं बाकी भान ठेवावं. आता यांना शुभरत्न कोणतं राहील याचा विचार करू. तर पाचू आणि हिरा हे 2 रत्न यांना स्वभावतः शुभ आहे. परंतु याचा विचार करताना, रत्नाचा विचार करताना आपली कुंडली पाहून जर आपले ग्रह शुभ स्थितीत, जर या संबंधित ग्रह शुभ स्थितीत बसलेले असतील तरच ते वापरावे, म्हणजे आपल्याला जास्त फायदा होईल. आता यांच्या जीवनातले महत्त्वपूर्ण वर्ष कोणते आहेत याचा विचार करू. 5, 14, 23, 31, 41, त्याच्यानंतर 50, 59 आणि 68 वर्ष यांच्या जीवनाचे यांना लाभदायक राहतील. यावर्षी यांनी जास्तीत जास्त स्वतःची प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष द्यावं आणि या अंकशास्त्राचा यांनी त्यांच्या जीवनामध्ये लाभ घ्यावा. आता या लोकांनी चांगल्या प्रकारे उन्नती करत राहावे यासाठी बुधाचा जप करावा. ओम बुम बुधाय नमः. यांच्यासाठी बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस चांगले राहतील. मंगळवारी सहसा वर्ज्य करावा, म्हणजे त्रास होणार नाही. शुभ.